सांगितले ते तुकोबरे आले की काय डोळे उघडून पाहतो तर तुकोबरे नव्हते, साक्षात राजकुमार मधनाचा तुळशीच्या माळा. देवा रे देवा, तुला कुणी बोलवलं? प्रल्हादाला संकट पडलं होतं म्हणून हात मारले. मला कसल्याही प्रकारचं संकट पडलं नाही, मग फुकट श्रम का केला? जा, तुला ओळखत नाही. कोण म्हणतात? निळोबारे म्हणतात. शेवटी देवाचा नाईलाज झाला, वैकुंठाला गेले. तुकड्या स्वामी सद्गुरूंना अभ्यास ठेवला मस्तकी प्रसाद घेऊन केले सुखी पूर्ण केला मनोरथ. पहा, तुकोबऱ्यांनी 13 दिवस उपवास केल्यानंतर पांडुरंगाने भेट दिली. त्याच इंद्रायणीच्या काठावर निळोबऱ्यांनी 42 दिवसाचा उपवास केल्यानंतर तुकोबऱ्यांनी भेट दिली. याचा अर्थ आहे देवाच्या भेटीच्या पुण्यापेक्षा साधू पुरुषाच्या भेटीचं पुण्य जास्त आहे. संत समागम एखादे व्हावे त्यांचे द्वारे स्वामी. आम्हाला साधू पुरुषाची संगती द्या, समागम द्या. एखादी परिशब्दात ते प्रकार कोणत्याही प्रकाराने तो प्रकार कोणता आहे? व्हावे त्यांचे द्वारे स्वामी. आम्हाला ज्ञानोबऱ्याच्या दारामध्ये पुतळा करा. काय अंतकरणात ती भावना आहे? मला सुरुवातीला बोललो एवढीच त्यांच्या अंतकरणात ती भावना नाही. तुकोबऱ्यांच्या गाथेमध्ये आणखी एक प्रमाण आहे. होईल मोचे भावना पायी सकळा संत जना, मांजर सुकर सुना जवळी शेष घ्या. संतांच्या पायात आम्ही वाहन म्हणतात. एवढंच नाही, ज्ञानोबऱ्याच्या दारात आम्हाला पुतळा करा. एवढंच नाही, ज्ञानोबऱ्याच्या दारामध्ये आम्हाला मांजर करा. एवढंच नाही, ज्ञानोबऱ्याच्या दारामध्ये आम्हाला सुकर करा. विठ्ठला महाराजांनी इतकी कमीपणाची भावना आहे. ओहळ बावी गंगा केली होईन तयावरी संत सर्जन चालतात. आम्हाला गंगेच्या काठावरची गोदावरीच्या काठावरची पायरी करा म्हणतात. काय म्हणतात? चंद्रभागेच्या काठावरची पायरी करा, इंद्रायणीच्या काठावरची पायरी करा. का करा? संत महात्मे गोदावरीच्या इंद्रायणीच्या चंद्रभागेच्या स्नानाला येते. आल्यानंतर त्यांचे चरण कमळ आमच्या मस्तकावर पडते. परिणाम